मंडळी म्हणतात ना, कधी कधी स्वप्न देखील खूप घातक असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करावे लागतात ते अत्यंत क्लेशदायक असतात. बघू तरी काय घडते या इंदुमतीच्या आयुष्यामध्ये. ललन, का रे ललन? सुखाने तृप्त झोपलेला माझ्याकडे बघवला नाही की काय तुला? अरे माझ्या देवा नटेश्वरा, अगं सूर्य माथ्यावर येईल आता. सगळ्या सख्या तिकडे नदीकाठी मोत्यांचा खेळ खेळायला जमल्या देखील असतील. तुला नपत वाटतं मोती? जिला हिरा गवसला तिला मोत्यांचा कसला आलाय मोह? अगं परंतु काल तर तू म्हणाली होतीस की कोणीतरी वनचरी. तो कोणी वंचरी नव्हता ललन, ते महाराज होते. मीच वेंधळी मूर्ख त्यांना वाईट बोल सुनावले, दूषणे दिली, त्यांच्यावर कट्यार उगारली. हे सारे सत्य आहे. काल रात्रीच्या प्रहरी जेव्हा त्यांना येथे पाहिले तेव्हाच मलाही कळून चुकले. नशीब त्याने कोणताही राग मनात नाही ठेवला, नाहीतर एखाद्यानं सरकलमच केलं असतं बाई तुझं. म्हणूनच तर ते इतरांपेक्षा निराळे. देवाची कृपाच झाली म्हणायची. परंतु इंदुमती बाई साहेब, आता त्या विचारातून बाहेर पडा आणि आवरायला घ्या. सरदार मैफिलीची बिदागी द्यायला येणार आहेत. एकदा का परमेश्वराचं दर्शन झालं ना की उरतो तो केवळ निष्काम देह. आता ह्या देहाला त्या परमेश्वराशिवाय कशाचीही आस नाही, कशाचीही ओढ नाही. तर तेच माझे सर्वस्व. आता ही इंदुमती नाचेल ते केवळ महाराजांसाठीच. इंदुमती, अगं भानावर ये. असा विचार जर तुझ्यासारख्यांनी केला तर मग जगायचं कसं आपण? ललन, त्यांच्याही मनात हेच असणार याची खात्री आहे मला. येथे आलो नसतो तर गुन्हा घडला असता असं ते म्हणाले. हे काय आहे मग? हे प्रेम नाही का? स्वप्नांच्या विश्वात रमताना नेहमी सत्यतेचे भान ठेवलेले बरे इंदू. ते सत्य नव्हे, सत्य हे आहे की ते एक महाराज आहेत आणि तू केवळ एक गणिका. कित्येक महान राजघराण्यातल्या राजकन्या त्यांच्याशी विवाहाची स्वप्ने बघत असतील आणि त्यांच्याच दरबारात कार्यरत असणाऱ्या सरदारांपुढे तुझे नृत्य होत असते. हा फरक डोळे उघडे ठेवून बघ इंदू. जे शक्य नाही त्याचा विचार स्वप्नातही करू नकोस इंदू. ते महाराज आहेत, विसरलेही असतील तुला. गणिका असले तरी सौभाग्याचे आयुष्य असावे हीच इच्छा मनी बाळगली. आज माझा अपराध झाला. तू जे काही म्हणतोयस ते सगळं कळतंय मला, पण प्रीत जडली आहे त्यांच्यावर, जीव जडलाय. नाही ललन, नाही. एक वेळ ते विसरतील मला, पण मी त्यांना नाही विसरू शकत. शिवशंभूच्या समक्ष शपथेवर सांगते की आता ही इंदुमती नाचेल ती केवळ महाराजांसाठीच. अगं इंदू, काय बोलते आहेस हे? शपथ घेतलीस आणि ती देखील शिवशंभूची. अगं इंदू, शपथ मागे घे, अन्यथा अनर्थ होईल. हे बघ ललन, देवी इंदुमती, महाराजांचे आगमन होत आहे. पाहिलंच ललन, माझी प्रीती खोटी नाही आणि त्यांचीही.
ते मला विसरले नाहीत ललन. ऐकले नाहीस? जा तयारी करायला घे, महाराज येत आहेत. मुजरा राणी सरकार. महाराज समर राजांना आज मी नदी किनारी पाहिलं. त्यांच्याबरोबर कोणतरी एक स्त्री होती. असतात कुठे महाराज? आता तुझ्या हातच्या पंचपक्वांनाऐवजी तिच्याच हातचं गोड लागतंय वाटतं त्यांना. माझ्यासारख्याच अजूनही प्रिय गोष्टी आहेत आपल्या, हे ठाऊक आहे मला महाराज. तुला कसे कळले? आपल्या प्रियजनांच्या आवडीनिवडी माहिती करून घ्याव्या. सेनापती वीरभद्र यांना मी विचारले होते. काय झाले महाराज? आमच्या लहानपणी आम्हाला आवडतात म्हणून आमच्या मातोश्री आम्हाला हे लाडू करून द्यायच्या. त्यांच्या स्वर्गवासानंतर आम्ही पंचपक्वान्ने खाल्लीत, पण हा लाडू कधी खाल्ला नव्हता. इंदुमती, आज तू आम्हाला आमच्या बालपणीची आठवण करून दिलीस. का आनंद आम्हाला कधीच झाला नाही. बोल, तुला काय हवे आहे? आम्ही देऊ. खरंच महाराज? खरंच. आगीला वारा दिला म्हणजे ती विझण्याऐवजी अधिक भडकते कांचनमाला. हे मी तुला सांगण्याची आवश्यकता नाही. मी समजले नाही मातोश्री. हे तुलाही ठाऊक आहे मी कशाबद्दल बोलतेय. संसार आणि राजकारण
ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. फरक केवळ इतकाच असतो की एक उंबऱ्याच्या बाहेर करायचे असते आणि एक उंबऱ्याच्या आत. संसारात पत्नीने पतीला मुठीत ठेवणं आवश्यक असतं. आईसाहेब, आमचे ध्यान आहे त्या गोष्टीकडे. आम्हालाही डोळे आहेत. दिसतंय काय चाललंय आजूबाजूला. काही गोष्टी लपवायच्या ठरवल्या तरीही त्या कळून येतातच. आम्हीही महाराणी आहोत. राजघराण्यातील पुरुषांना गणिका काही नवीन नाहीत. राजघराण्यातील पुरुषांची शान शौकी हेच गणिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. पण ही गणिका चलाक आहे. महाराजांवर गारूड घातलंय तिने, भुलवलंय त्यांना. आईसाहेब, तुम्ही म्हणत आहात तसे काहीच नाहीये. मी विचारायला आले नाहीये तर सांगायला आली आहे. कांचनमाला, हे सारे ऐश्वर्य तुझे, केवळ आणि केवळ तुझे आहे. इथे तुझ्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. कुठलीही गोष्ट तुझ्या अनुमतीशिवाय घडत नाही. मग असे असताना तुझे तुझ्या पतीवर नियंत्रण कसे नाही? तिने महाराजांना भुलवून काही नको ते मागितले तर काय करशील? सांग इंदुमती, तुला काय हवे आहे? या राज्यातील 100 गावे आम्ही तुझ्या नावे करू. रत्नमाणिके याची कधीच कमतरता पडणार नाही याची तजवीज करू. उंची वस्त्रे, असामान्य वस्त्रालंकार, काय काय हवे आहे केवळ तुझ्या मुखातून बाहेर पडू देत. आम्ही तत्क्षणी ते पूर्ण करू. सांग इंदुमती, तुला काय हवे आहे? तुम्ही माझ्या बरोबर असताना ह्याहून अधिक मला काय हवे असणार? तुमच्या सहवासात मी तृप्त झाले आहे. मला अजून काहीही नको. नाही इंदुमती, आम्हाला जे प्रिय आहे ते जाणून आमच्यासाठी तू स्वतः कष्ट करून ते केलेस. ही त्याची परतफेड नाही, पण मनापासून तुला देखील जे प्रिय आहे, हवे आहे ते द्यायचे आम्ही ठरवले आहे. माझे सौभाग्य. काय म्हणालीस? नाही, तुम्ही माझ्या सहवासात आहात हेच माझे सौभाग्य. तुम्ही सोबत असताना मला आणखी काहीही नको. खरंच. प्राणाहून प्रिय असणाऱ्या माणसाच्या मुखावर दिसून येतं की त्याच्या मनात काय चालले आहे. तुझ्या मुखावर आम्हाला दिसत आहे की तुझ्या मनात कसली तरी चलबिचल सुरू आहे. संकोच नको करू प्रिय, सांग काय आहे तुझ्या मनात? सांग इंदुमती, काय आहे तुझ्या मनात? महाराज, मला देवी इंदुमती, क्षमा असावी देवी इंदुमती. महाराजांना भेटण्यासाठी सेनापती वीरभद्र आले आहेत. वीरभद्र? अचानक? जा, बोलाव त्यांना. प्रणाम महाराज. वीरभद्र, असे अचानक? क्षमा असावी, परंतु महाराणी कांचनमाला यांनी आपल्याला त्वरित बोलावले आहे. निश्चितच काहीतरी महत्वाचे कारण असणार महाराज. नाहीतर महाराणी असे तुम्हाला बोलवणार नाहीत.
आपल्याला जायला हवं महाराज. महाराज, महाराणींना कदाचित आपल्याशी याच विषयासंदर्भात बोलायचे असेल. मी बाहेर प्रतीक्षा करतो आपली. आम्ही लवकरच परत येऊ आणि त्यावेळी तुमच्या मनात जे काही आहे ते जाणून घेतल्याशिवाय आणि पूर्ण केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्हाला असे बोलवण्याचे कारण कळू शकेल? राजप्रसादात तर आपली भेट होणे आता जणू दुर्मिळच झाले आहे. मातोश्रींच्याही नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही आणि आमचेही ध्यान आहेत सगळीकडे. जे काही आहे ते थेट बोलावे. राजे आहात तुम्ही, त्यामुळे कुणाशी किती संगत करावी, कुणाशी संधान बांधावे, कुणाला किती जवळ करावे हे तुम्ही जाणत असालच. राणी सरकार, आम्ही नाती जपतो ती मनानी, आम्ही त्याला संधान म्हणत नाही. आपल्या नात्याचंच बघा. राजकारण म्हणून तुमच्या पिताश्रींनी आम्हाला युद्धात मदत केली, पण विवाहाच्या वचनावर. आम्ही ते मान्यही केले आणि नातेही टिकवले. आम्हीही तेच करत आहोत. महाराणी म्हणून या राज्याच्या साऱ्या पसाऱ्यावर आमची बारीक नजर आहे. आज आम्ही आहोत म्हणून सारे काही सुरळीत चालू आहे. आपल्या नात्यामध्येही आमचे काही हक्क आणि अधिकार आहेत हे स्मरणात असावं. आमच्या पारखी नजरेतून काही सुटत नाही म्हटलं. बारखी नजर? मग सांगा राणी साहेब, आमच्या मातोश्री प्रेमाने आम्हाला कोणता जिन्नस करून खायला द्यायचे? आपल्या विवाहाच्या आधीच्या गोष्टी आम्हास कशा ठाऊक असणार? त्या आधीच त्या स्वर्गवासी झाल्या होत्या. मनापासून एखाद्यावर जीव लावला तर त्याच्या आवडीनिवडी आपल्या होऊन जातात. नाते ह्यालाच म्हणतात. आणि हे संधान नव्हे, प्रीत आहे. जीव असावा लागतो त्यासाठी. आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या मताचा आदर असावा लागतो. स्वतःच्या विश्वात रममाण होणाऱ्यांना ते कसं काय ठाऊक असणार म्हणा. काय? आम्ही केवळ आमच्या विश्वात रममाण असतो? सत्य हे नेहमी कटूच असते, त्याचा स्वीकार करा. हेच सत्य आहे. स्वतः पलीकडे कधी तुम्ही आमचा विचार केला? आठवा राणी सरकार. नाही आठवणार, कारण तसे कधी घडलेच नाही. तुमच्यामुळे युद्धात आमचा विजय झाला हे सर्वत्र सांगताना देखील आत्मप्रौढीत झळकते तुमच्या बोलण्यातून. त्यासाठी नातं जपावं लागतं आणि ते जपण्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते. केवळ जीव लावावा लागतो. तेच इंदुमतीने केले. आम्ही काही न सांगता आम्हाला काय आवडतं याचा विचार करून केवळ आमच्यासाठी आम्हाला प्रिय असे हे लाडू केले. प्रेमाचा गोडवा आहे यात. तुम्ही पण घ्या. सौभाग्य म्हणजे चांगले भाग्य. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात असलेला तो अनमोल अलंकार म्हटला पाहिजे. पण ते प्रत्येकीला प्राप्त करून घेणं म्हणजे तिच्या जीवनातलं एक महादिव्य म्हटलं पाहिजे. ज्याला ते मिळतं त्याला त्याची किंमतच नसते.
पुढील भागात आपण पाहूया की या सौभाग्य प्राप्तीच्या लढाईत विजय नेमका कोणाचा होतो. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.